नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला पहा, अभ्रकाच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? बघा, अभ्रकाच्या उत्पादनामध्ये बघा भारताचा जगामध्ये या ठिकाणी पहिला क्रमांक लागतो। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, मंगलोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा, मंगलोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, मंगलोर हे बंदर कर्नाटक या राज्यामधलं ते बंदर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, भारतीय प्रमाणक संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? भारतीय प्रमाणक संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय प्रमाणक संस्था आहे। प्रश्न क्रमांक चौथा पहा, कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात लांब बोगदा बघा करबुडे हा बोगदा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो बोगदा आहे? रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो बोगदा आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, कोडाई कॅनॉल हे पर्वतीय स्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कोडाई कॅनॉल बघा हे पर्वतीय स्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, कोडाई कॅनॉल हे पर्वतीय स्थान तामिळनाडू या राज्यामध्ये पर्वतीय स्थान आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, दरकेसा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? दरकेसा डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, गोंदिया या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत। क्रमांक 8 पहा, सुवर्ण महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा केला जातो? बघा, सुवर्ण महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा तो केला जातो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, बघा 50 वर्षांनी सुवर्ण महोत्सव हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 9 पहा, वारली ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, वारली ही आदिवासी जमात बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, ठाणे या जिल्ह्यामध्ये बघा प्रामुख्याने वारली ही आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते। प्रश्न क्रमांक 10 पहा, रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये? बघा, रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामधली पर्वतरांग आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, रॉकी ही पर्वतरांग बघा उत्तर अमेरिका या खंडामध्ये ती पर्वतरांग आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, ज्ञानगंगा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, ज्ञानगंगा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, ज्ञानगंगा हे बघा अभयारण्य बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सावित्रीबाई फुले हे बघा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सन 1949 या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या बघा स्थापना झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस खालीलपैकी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणता आहे? बघा, 3 जानेवारी सन 1931 बघा सावित्रीबाई फुले यांचा या ठिकाणी जन्मदिवस आहे। प्रश्न क्रमांक 16 पहा, संविधान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? बघा, संविधान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? बघा, 26 नोव्हेंबर या दिवशी बघा संविधान दिवस साजरा तो करण्यात येतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे? सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 16 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 19 बघा, थायमिन हे पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे? बघा, थायमिन हे पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे? थायमिन बघा B1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 20 पहा, ग्रामपंचायतीचे बघा अधिकार क्षेत्रामध्ये एकूण किती विषय असतात? ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये एकूण किती विषय असतात? बघा, ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये एकूण 79 या ठिकाणी विषय असतात।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा 73वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा 73वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1992 या वर्षी बघा 73वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक विद्युत धारा या भौतिक राशीचं एकक पुढीलपैकी बघा विद्युत धारा बघा या भौतिक राशीचं एकक पुढीलपैकी कोणतं आहे? बघा एम्पियर हे विद्युत धारा या बघा यांचे या ठिकाणी एकक आहे. प्रश्न क्रमांक 24 पहा ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अनुवांक खालीलपैकी बघा ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अनुवांक खालीलपैकी किती आहे? बघा 8 या ठिकाणी मूलद्रव्याचा अनुवांक आहे. प्रश्न क्रमांक 25 पहा हैदराबाद मुक्तीसंग्रामधीन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा हैदराबाद मुक्तीसंग्रामधीन कोणत्या दिवशी असतो? 17 सप्टेंबर या दिवशी बघा हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक वन दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? बघा जागतिक वन दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? बघा 21 मार्च या दिवशी बघा जागतिक वन दिवस साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 28 पहा महाराष्ट्रामधला पहिला राष्ट्रपती पदक चित्रपट खालीलपैकी महाराष्ट्र राज्यामधला पहिला राष्ट्रपती पदक विजेता चित्रपट खालीलपैकी कोणता चित्रपट आहे? बघा श्यामची आई बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला राष्ट्रपती पदक या ठिकाणी विजेता चित्रपट आहे. प्रश्न क्रमांक 29 पहा क्रीडा धोरण जाहीर करणारे देशामधले या ठिकाणी पहिले राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा क्रीडा धोरण जाहीर करणारे देशामधलं बघा पहिलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य देशामधल्या या ठिकाणी पहिलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा कोराडी बघा कोराडी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला? कोराडी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? बघा कोराडी हा नागपूर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक बघा सन 1857च्या उठावामधील दिल्ली येथील उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील बहादूर शाह जफर यांनी दिल्ली येथील उठावाचे नेतृत्व हे केलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक खालील द ग्रेट रिबेलियन या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? ग्रेट रिबेलियन बघा अशोक मेहता यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे. बघा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी? बघा स्वातंत्र्यपूर्व काळामधली पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा सन 1872 या वर्षी बघा स्वातंत्र्यपूर्व काळामधली पहिली जनगणना ही झाली होती. बघा औद्योगिक परिषद ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली? बघा औद्योगिक परिषद या नावाची संस्था कोणी स्थापन केलेली संस्था आहे? बघा न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केलेली संस्था आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधी यांनी बिहारमधील चंपारण्य सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी किंवा चंपारण्य सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी केला होता? बघा चंपारण्य हा सत्याग्रह महात्मा गांधी यांनी सन 1917 या वर्षी चंपारण्य सत्याग्रह हा केला होता. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा गीतांजली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? गीतांजली बघा गीतांजली या पुस्तकाचे लेखक पहा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रवींद्रनाथ टागोर गीतांजली या पुस्तकाचे लेखक आहेत. म्हैसूरचा वाघ असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? म्हैसूरचा वाघ असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा म्हैसूर टिपू सुलतान यांना बघा म्हैसूरचा वाघ या ठिकाणी असे म्हटले जाते. बघा भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कशाला संरक्षण हे दिलेलं आहे? भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कशाला संरक्षण हे दिलेलं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील मूलभूत हक्काला भारतीय राज्यघटनेने संरक्षण हे दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचा राष्ट्रपती हा खालीलपैकी कशा प्रकारे निवडलेला असतो? बघा भारताचा राष्ट्रपती हा अप्रत्यक्षपणे या ठिकाणी निवडलेला असतो. केंद्राची राज्यभाषा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा केंद्राची राज्यभाषा यांच्या संबंधीचं कलम म्हणजे कलम 343 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा घटना समितीचे हंगामी अध्यक्ष खालीलपैकी घटना समितीचे हंगामी अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे घटना समितीचे हंगामी अध्यक्ष होते. बघा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार या ठिकाणी असे म्हटले जाते. सार्क संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा सार्क संघटनेची स्थापना
बघा सन 1985 या वर्षी बघा सार्क या संघटनेची स्थापना करण्यात आली होती। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा महाराष्ट्रामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता? बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील मुंबई शहर हा जिल्हा। विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यामधला सर्वात लहान तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा चंद्रपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा चंद्रपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये बघा 29 महानगरपालिका या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा 15 ऑगस्ट सन 1982 या दिवशी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती ही झाली? बघा 15 ऑगस्ट सन 1982 या दिवशी बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे? लातूर या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महादेव डोंगर रांगांचा विस्तार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो? बघा महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो? बघा महादेव डोंगर रांगा विद्यार्थी मित्रांनो सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने यांचा विस्तार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी बघा नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून फक्त 54 किलोमीटर वाहते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो नर्मदा ही नदी महाराष्ट्रामध्ये बघा नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून फक्त 54 किलोमीटर वाहणारी ती नदी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? बघा कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा कृष्णा आणि वारणा यांचा संगम विद्यार्थी मित्रांनो हरिपूर या ठिकाणी होतो आणि हरिपूर हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो सांगली या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील राधानगरी हे धरण विद्यार्थी मित्रांनो लक्ष्मी सागर जलाशय या नावाने ते ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 12 बघा मायनी हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा मायनी हे बघा हे पक्षी अभयारण्य आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा मायनी हे पक्षी अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो सातारा या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा रायगड ते पुणे या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा रायगड ते पुणे या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो रायगड ते पुणे या महामार्गावर ताम्हिणी हा घाट लागतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? बघा महालक्ष्मी ही बघा महालक्ष्मी एक्सप्रेस ही एक रेल्वे गाडी आहे खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? बघा कोल्हापूर ते मुंबई या 2 शहरादरम्यान विद्यार्थी मित्रांनो महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी धावते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा खालीलपैकी कोणता बोगदा आहे? बघा करबुडे हा बोगदा विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे आणि तो कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा तो बोगदा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साक्षर जिल्हा खालीलपैकी महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा मुंबई उपनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक साक्षर तो जिल्हा आहे आणि सर्वात कमी विद्यार्थी मित्रांनो आता पालघर जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते? बघा खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते? बघा पश्चिम घाटामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात अधिक जैवविविधता आढळते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सह्याद्रीचा पूर्वेकडचा प्रदेश खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो? सह्याद्रीचा बघा पूर्वेकडचा प्रदेश खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता सह्याद्रीचा बघा पूर्वेकडचा प्रदेश विद्यार्थी मित्रांनो पर्जन्य छायेचा प्रदेश या ठिकाणी म्हणून तो ओळखला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मान्सून पूर्व पडणाऱ्या
पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी बघा मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात? बघा त्यांना या ठिकाणी त्यांना आम्रसरी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये दगडी कोळशाचा या ठिकाणी बघा वापर खालीलपैकी कशासाठी केला जातो? बघा औष्णिक विद्युत ऊर्जा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक सौताडा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला? तो बघा सौताडा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? बघा सौताडा हा धबधबा विद्यार्थी मित्रांनो बीड या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे. प्रश्न क्रमांक यवतमाळ जिल्ह्यामधली खालीलपैकी कोणती जमात आहे जी जमात केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर की? बघा यवतमाळ जिल्ह्यामधली खालीलपैकी कोणती आदिवासी जमात आहे जी जमात केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेला आहे? बघा कोलाम आदिवासी जमात या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक तेलंगणा हे बघा भारतामध्ये कितव्या क्रमांकाचं राज्य? बघा तेलंगणा. बघा भारतामध्ये बघा तेलंगणा विद्यार्थी मित्रांनो हे भारतामध्ये बघा 29व्या क्रमांकाचं ते राज्य होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कस्तुरी मांजर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? बघा कस्तुरी हे मांजर. बघा कस्तुरी हे मांजर विद्यार्थी मित्रांनो रायगड या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळणारे मांजर आहे. बघा भीमा कोरेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा भीमा कोरेगाव हे ठिकाण. बघा भीमा कोरेगाव हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो पुणे या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंधारी हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा अंधारी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा अंधारी हे अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक सिमेंटचे कारखाने आहेत. चांदोली या जलाशयाचं नाव खालीलपैकी बघा चांदोली या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो वसंतसागर जलाशय हे चांदोली या जलाशयाचं नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत? बघा कटक मंडळे एकूण 7 या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कटक मंडळे आहेत. प्रश्न क्रमांक बघा 26 ऑगस्ट सन 1982 चंद्रपूर या जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? बघा चंद्रपूर या जिल्ह्याचं विभाजन होऊन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गडचिरोली या ठिकाणी नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुदखेडचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर? मुदखेडचे डोंगर. बघा मुदखेडचे डोंगर विद्यार्थी मित्रांनो नांदेड या जिल्ह्यामधले डोंगर आहेत. प्रश्न क्रमांक पुढे, देहू आणि आळंदी ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर? देहू आणि आळंदी ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? बघा इंद्रायणी या नदीच्या काठावर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? बघा विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक बघा, तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा तुळजाभवानी मातेचे मंदिर विद्यार्थी मित्रांनो धाराशिव या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दिसपूर खालीलपैकी कोणत्या राज्याची? बघा दिसपूर हे शहर विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी? बघा दिसपूर हे शहर. बघा आसामची राजधानी दिसपूर म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. ऑप्शन क्रमांक पुढचा बघा, K2 हे पर्वत शिखर बघा खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये? बघा K2 हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? बघा काश्मीर हिमालय विद्यार्थी मित्रांनो काराकोरम रेंजमध्ये विद्यार्थी मित्रांनो K2 हे पर्वत शिखर आहे. बघा बोकारो आणि झारिया हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बोकारो आणि झारिया बघा झारखंड या राज्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक पुढे, पूर्व रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? पूर्व रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा पूर्व रेल्वेचं विद्यार्थी मित्रांनो कोलकाता या ठिकाणी पूर्व रेल्वेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक बघा 0 ते 6 या वयोगटामध्ये बघा सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा सिक्कीम या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 0 ते 6 या वयोगटामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक बघा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण
पुढीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले होते? राष्ट्रीय लोकसंख्या धोरण. बघा सन 2000 मध्ये विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आले होते. बघा जमशेदपूर हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी? बघा जमशेदपूर हे औद्योगिक शहर बघा सुवर्णरेखा या नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम खालीलपैकी कशा संबंधीचा? बघा ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम खालीलपैकी कशा संबंधीचा प्रोग्राम आहे? बघा वाढीव दूध उत्पादन आणि संकलन यांच्या संबंधीचा हा प्रोग्राम आहे. प्रश्न क्रमांक बघा ब्राझील या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती? ब्राझील. बघा ब्राझीलचे बघा ब्राझिलिया. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा सन 1942 मध्ये चले जाव चळवळीचे बघा प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणते शहर हे बनले होते? बघा सन 1942 मध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा चले जाव चळवळीचे प्रमुख केंद्र विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी मुंबई हे शहर या ठिकाणी प्रमुख या ठिकाणी केंद्र बनले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जमखिंडी कर्नाटक हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे? जमखिंडी कर्नाटक. बघा जमखिंडी कर्नाटक हे विद्यार्थी मित्रांनो बघा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे या ठिकाणी जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ. बघा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ विद्यार्थी मित्रांनो ताराबाई शिंदे यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे बिस्मार्क असे खालीलपैकी कोणाचे टोपण नाव? बघा भारताचे बिस्मार्क असे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं टोपण नाव आहे? बघा भारताचे बिस्मार्क म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे बिस्मार्क या ठिकाणी असे म्हटले जाते. बघा पानिपतचे पहिले युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? बघा पानिपतचे पहिले युद्ध बघा 1526 मध्ये विद्यार्थी मित्रांनो पानिपतचे पहिले युद्ध हे झाले होते. प्रश्न क्रमांक 29 सामाजिक क्रांती जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा सामाजिक क्रांतीचे जनक. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. महात्मा ज्योतिबा फुले यांना सामाजिक क्रांतीचे जनक या ठिकाणी म्हटले जाते. बघा इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचे वर्तमानपत्र होते? इंडियन ओपिनियन. बघा इंडियन ओपिनियन विद्यार्थी मित्रांनो हे महात्मा गांधीजी यांचे या ठिकाणी वर्तमानपत्र होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणते शहर हे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावरचं शहर? बघा खालीलपैकी कोणतं एक शहर आहे जे शहर कृष्णा आणि पंचगंगा यांच्या संगमावर या ठिकाणी वसलेलं शहर आहे? बघा कृष्णा आणि पंचगंगा यांच्या संगमावरचं शहर म्हणजे बघा नरसोबाची वाडी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 7 बघा महाराष्ट्रामधील बघा हवामानाचा संक्रमणाचा काळ खालीलपैकी कोणत्या महिन्यामध्ये असतो? महाराष्ट्रामध्ये विचारले हवामानामधला संक्रमणाचा काळ खालीलपैकी कोणत्या एका महिन्यामध्ये असतो? बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. बघा महाराष्ट्रामधला संक्रमणाचा बघा काळ जो आहे हवामानाचा जो की ऑक्टोबर या महिन्यामध्ये असतो. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 8 पहा तापी नदी खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधून गुजरात या राज्यामध्ये प्रवेश करते? बघा तापी ही नदी बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधून गुजरात या राज्यामध्ये प्रवेश करते? बघा तापी नदी बघा नंदुरबार या जिल्ह्यामधून बघा ती गुजरात या राज्यामध्ये प्रवेश करते. प्रश्न क्रमांक 10 बघा भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 451 किमी या ठिकाणी भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुणे या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात उत्तरेकडचा तालुका खालीलपैकी कोणता तालुका आहे? बघा पुणे या प्रशासकीय विभागामध्ये बघा सर्वात उत्तरेकडचा तालुका म्हणजे बघा जुन्नर. बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी जुन्नर हा तालुका सर्वात उत्तरेकडचा तो तालुका आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंद्रावती या नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यामधून होतो? बघा इंद्रावती या नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधून होतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील ओडिसा. बघा या राज्यामधून इंद्रावती या नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधला सर्वात मोठा बघा धबधबा गिरसप्पा. बघा गिरसप्पा बघा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या एका नदीवरचा तो धबधबा आहे?
बघा जोग या नदीवर आहे, जो की बघा जोग या नदीवरचा बघा गिरसप्पा हा धबधबा भारतामधला सर्वात मोठा या ठिकाणी तो धबधबा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या एका प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते। बघा सर्वात बघा खालीलपैकी कोणत्या एका प्रदेशामध्ये सर्वात अधिक या ठिकाणी जैवविविधता आढळते। बघा पश्चिम घाटामध्ये या ठिकाणी सर्वात या ठिकाणी अधिक जैवविविधता आढळते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मांजरा पठार खालीलपैकी कोणत्या भागामधले मांजरा हे पठार खालीलपैकी कोणत्या भागामधले पठार आहेत। बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। मांजरा हे पठार बघा प्रामुख्याने मराठवाडा या भागामधले ते पठार आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सातपुडा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका पर्वत रांगेमध्ये बघा सातपुडा बघा हे एक थंड हवेचं ठिकाण आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या एका पर्वत रांगेमध्ये आहे। बघा सातपुडा बघा हे थंड हवेचं ठिकाण चिखलदरा या पर्वत रांगेमधलं थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी बघा वर्धा या नदीची उपनदी आहे। बघा या ठिकाणी आपल्याकडे बघा 4 नद्या आहेत। बघा या ठिकाणी आपला वर्धा नदीची उपनदी आपल्याला सांगायची आहे। बघा पैनगंगा बघा ही नदी वर्धा या नदीची या ठिकाणी उपनदी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोकणामध्ये विचारले सर्वात दक्षिणेकडची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे। बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। कोकणामध्ये बघा सर्वात दक्षिणेकडची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे। बघा तेरेखोल नदी बघा कोकणामध्ये सर्वात दक्षिणेकडची या ठिकाणी नदी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गटामध्ये न बसणारी नदी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। बघा या ठिकाणी 4 नद्या आहेत, यापैकी गटामध्ये न बसणारी नदी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। बघा गिरणा नदी या ठिकाणी गटामध्ये न बसणारी नदी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी बघा कोणत्या एका जिल्ह्यामधून तापी नदी ही वाहत नाही। बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधून तापी नदी ही वाहत नाही। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील, नाशिक बघा या जिल्ह्यामधून तापी नदी ही वाहत नाही। जळगाव जिल्हा असेल, नंदुरबार जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल, या 3 जिल्ह्यामधून बघा तापी ही नदी वाहते, तर नाशिक या जिल्ह्यामधून तापी नदी ही वाहत नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जेजुरी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे। जेजुरी हे शहर खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या काठी आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, कर्हा या नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती पंचायत समित्या आहेत। महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले एकूण किती पंचायत समित्या आहेत। बघा 351 या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण पंचायत समित्या आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुदखेडचे डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले बघा मुदखेडचे डोंगर महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत। बघा मुदखेडचे डोंगर बघा महाराष्ट्रामध्ये बघा नांदेड या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मांगीतुंगी या नावाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। मांगीतुंगी बघा या नावाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, नाशिक या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वात मोठे नदी खोरे खालीलपैकी कोणते नदी खोरे आहे। बघा महाराष्ट्रामधलं सर्वात मोठे नदी खोरे म्हणजेच गोदावरी नदी खोरे बघा महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात मोठे ते नदी खोरे आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अमृत वाहिनी या नावाने प्रसिद्ध असलेली नदी खालीलपैकी कोणती नदी। बघा अमृत वाहिनी या नावाने प्रसिद्ध असलेली नदी बघा खालीलपैकी कोणती नदी आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, प्रवरा बघा ही नदी अमृत वाहिनी या नावाने बघा प्रसिद्ध असलेली ती नदी आहे। प्रश्न क्रमांक 32 बघा, पवनार हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे। पवनार हे शहर खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या काठावर आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, पवनार बघा हे शहर धाम नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे। बघा जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, नाथसागर जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील।
प्रश्न क्रमांक 34 बघा, वैतरणा हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वैतरणा हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा वैतरणा बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प नाशिक या जिल्ह्यामधल्या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ऑक्टोबर ते फेब्रुवारी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता ऋतू असतो? बघा ऑक्टोबर ते नोव्हेंबर बघा या महिन्याच्या दरम्यान खालीलपैकी कोणता ऋतू असतो? बघा ऑक्टोबर ते फेब्रुवारी बघा या ठिकाणी हिवाळा या ठिकाणी हा ऋतू असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात अधिक वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक बघा वनक्षेत्र हे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बघा. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वन्यजीव संरक्षण अधिनियम हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा वन्यजीव संरक्षण अधिनियमन बघा हा कायदा सन 1972 या ठिकाणी या वर्षीचा तो कायदा आहे. सिलेमेनाइट बघा या नावाचं खनिज खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा सिलेमेनाइट बघा हे एक खनिज आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळणारं खनिज आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, गोंदिया या जिल्ह्यामध्ये बघा प्रामुख्याने आढळणाऱ्या या ठिकाणी खनिज आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र बघा खादी व ग्राम उद्योग महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा महाराष्ट्र राज्य बघा खादी व ग्राम उद्योग महामंडळ यांचं मुख्यालय बघा मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोहगाव हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? लोहगाव हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? बघा लोहगाव बघा हे विमानतळ पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उष्णकटिबंधीय सदाहरित वने या वनामध्ये खालीलपैकी किती बघा सेमी पाऊस पडतो? उष्णकटिबंधीय सदाहरित वने या वनामध्ये खालीलपैकी किती सेमी पाऊस पडतो? बघा उष्णकटिबंधीय सदाहरित वने बघा या वनामध्ये 200 सेमीपेक्षा जास्त या ठिकाणी पाऊस हा पडत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय बघा जळगाव या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भिवपुरी हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? भिवपुरी विचारले हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा भिवपुरी बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प बघा रायगड या जिल्ह्यामधल्या ठिकाणी प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बल्लारपूर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बल्लारपूर बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा बल्लारपूर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प बघा चंद्रपूर या ठिकाणी या जिल्ह्यामधला या ठिकाणी प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ यांचं मुख्यालय बघा नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात कमी लोकसंख्येची घनता खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात कमी लोकसंख्येची घनता बघा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी बघा लोकसंख्येची घनता आहे. प्रश्न क्रमांक 51 बघा, पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधला आश्रम? पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये बघा नागपूर, वर्धा, गडचिरोली, नंदुरबार पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे.